आणि याबद्दल बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते अमित देशमुख आता आपल्या सोबत आहेत। देशमुख जी, काल आरोप प्रत्यारोप महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांमध्ये बघायला मिळाले आणि आज शिवसेनेने एकला चलो रेचा नारा दिलाय महापालिका निवडणुकांमध्ये। नाही, याच्यामध्ये आता प्रत्येक निवडणूक याचे संदर्भ वेगळे असतात। म्हणजे लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकेल आणि कशा तऱ्हेने या सामोरं जायचंय तो महाविकास आघाडी एकमेकांशी चर्चा करून संवाद साधून यावर निर्णय घेईल। पण अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या आधी चर्चा व्हायला हवी होती असं नाही वाटत का? मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची काही अशी चर्चा होईलच असं नव्हे, कारण प्रत्येक पक्ष आपापल्या निवडणुकीची तयारी आपल्या परीने करतच असतो आणि तसं काँग्रेसही आपल्या परीने निवडणुकांची तयारी करत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हेही आपण पाहत आहे, त्यांच्या बैठका आणि सुरू आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये, कारण गेली अनेक वर्ष निवडणुकाच झाल्या नाहीत आणि ज्यांच्याकडे या निवडणुका घेण्याची जबाबदारी होती त्यांनी या निवडणुका घेतलेल्या नाही आहेत आणि आता आणखी सुद्धा न्याय प्रविष्ट आहे हे सारं प्रकरण आणि म्हणून खूप काळ उलटला आहे। मला असं वाटतं की या संदर्भामध्ये जिथं शक्य असेल तिथं एकत्र बसून याच्यावर चर्चा करता येऊ शकते, पण काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती सुद्धा होऊ शकतात। ओके, पण अमित देशमुख जी, काल एक बातमी आली होती की विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर महाविकास आघाडीची एकही बैठक झालेली नाहीये किंवा कुठली चर्चा झाली नाही, त्यामुळे शरद पवार नाराज असल्याचं बोललं जात होतं आणि आज ठाकरे गटाचा हा निर्णय जाहीर होतोय। महाविकास आघाडी ज्या आधारावर जो पाया होता महाविकास आघाडीचा, त्या पायाला हा धक्का तुम्ही मानता का? मला असं वाटत नाही, कारण निवडणुका नुकत्याच संपुष्टात आलेल्या आहेत आणि या निवडणुकानंतर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भामध्ये ज्या काही घटना घडल्या, मला असं वाटतं जवळपास सगळेच पक्ष त्याच्यामध्ये लक्ष घालतायत आणि त्या सगळ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत सगळे प्रश्न मांडतायत। मध्ये विधिमंडळाचं अधिवेशन होतं आणि ह्या सगळ्याच गोष्टी या मागच्या काळामध्ये झाल्यात। मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये विसंवाद आहे असं मानण्याचं काही कारण नाही, कारण महाविकास आघाडी हा इंडिया अलायन्सचा एक भाग आहे। देशामध्ये आमची आघाडी आहे, राज्यातही आघाडी आहे आणि शेवटी कसं असतं की एखाद्या निवडणुकीमध्ये म्हणावं तसं यश जर नाही मिळालं तर म्हणजे माध्यमांमध्ये सुद्धा अशी चर्चा होतात, राजकीय नेते सुद्धा आपलं मत व्यक्त करतात आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही आणि उलट मला असं वाटतं की स्पष्ट मत व्यक्त केल्यानंतर कदाचित त्या चर्चेला सुद्धा आपल्याला योग्य दिशा मिळेल असं माझं मत आहे। ठीक आहे, धन्यवाद अमित देशमुख जी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल, माहितीबद्दल। तर भाजप नेते